आपल्या टपरी छापल्याच्या जीवावर मगरमच्छ झाला, रावणासारखा मस्ती आला आणि त्याने आपल्या लोकांच्या दुकाना तोडल्या, टपऱ्या तोडल्या. टपऱ्यावाल्यांना लोटगाड्या सुद्धा धंदा करू देत नाही. खरं का खोटं आहे? आता याला घरी दाखवायचं आहे की परत निवडून येण्याचं आहे आपल्याला. इथं कौतुक लय झालं, लय मस्ती चढली, याची मस्ती जिरवा. तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे, आता हातपाय जोडून. खोटे नाटे केसा करतो, खोटे नाटे गुन्हे दाखल करतो. काय गुन्हा होता? मला खंबा पडला त्या टायमाला 353 दाखल केली या हरामखोरानं. काय येतं बाबाचा केळीचा भाग काढला होता मी तुमच्या आमच्यासाठी भांडत आलो, माझ्यासाठी मी आजपर्यंत काही केलं नाही. तर तुम्हाला माझी सगळ्याला हातपाय जोडून विनंती आहे, आपल्या टपरीवाल्यांना 25-25, 50-50 लाखाचं दुकान घेऊ शकतो का आपण? दुकानं कोणाकोणाला भेटल्या? त्याच्या जवळच्या बगड चमच्याला भेटल्या. तुमच्यासारखा टपरीवाला लोटगाडीवाला 500 रुपये रोज कमवतो आणि 50 लाखाचं दुकान कसा घेईन? कसा घेऊ शकतो तो? त्याचा परिवार आज परेशान आहे. जामनेरला कार्यक्रम असला की दुकानं बंद करा, टपऱ्या हटवून टाका. लगेच आपली दादागिरी चालते नगरपालिकेत, आलो त्या टपऱ्या बंद करा. त्याला घरी आखलं 3-3, 4-4 दुकानं बंद राहतात. अहो तुमच्या आमच्या जीवाचे लोक येते, त्यांच्या जीवावर मस्ती नको येऊ बाबा. त्यांना तुला मोठा केला तर त्याला त्याची जागा दाखवायची आहे. येणाऱ्या 20 तारखेला कोळपे सर एक सामान्य माणूस आहे, याचा जो पैसा आहे आरामाचा. 1995ला बाबूजीला तो म्हणत बाबूजीचा पैसा घेऊन घ्या आणि मतदान मला करा असं तो म्हणत होता. आता त्या भडव्याचा पैसा घ्या आणि त्यानं माझ्यासारख्या गरीबाच्या पोराला अन्याय केला. मी एक छटाकभर कार्यकर्ता आहे, की मोठा माणूस नाही, पण तुमचं प्रेम माझ्या पाठीशी कायम राहिलं. आता त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय कळू नका, कोणाला घाबरू नका. कोणी दादागिरी असेल आमच्यासारखे छटाकभर मात्र बोलला आम्ही तुमच्या पाठीशी बरवू. त्याची मस्ती जिरवल्याशी राहू नका. लोकांना धमक्या देतो, त्याला शाळा पाहिजे, फुकाचं पाहिजे, स्वतःचं बनायची इच्छा आहे, शाळा पाहिजे, कोणाला काही पाहिजे. अरे आपल्या गरीबाच्या पोराला ढोल ताशे देतो, दारूच्या बाटल्या देतो, नाचायला लावतो. बाकीचे लोक कोण कोण ठेके घेते, काय काय घेते तुम्ही डोळे उडून पहा. जर लक्षात ठेवा, आपल्या लोकांच्या गरीबाच्या पोराला बर्बाद केल्या या माणसानं. जाती जातीत भांगडी लावल्या, घराघरात भांगडी लावल्या, प्रत्येक समाजात भांगडी लावल्या. अहो तो नवरा बायकोत भांगडी लाल कधी बोलत नाही. अशा माणसाला आता लय झाला, पापाचा गळा भरला. 1 से 1 पाप गळा झाला सुद्धा. रावणाची सोन्याची लंका होती ते सुद्धा जळली होती. तर याचं काय आहे? एक कंपनी आणू शकला नाही, एक कारखाना चालू करू शकला नाही. बाबूजीचा साखर कारखाना होता, का करू शकला नाही चालू? पण फॅक्टरी सुद्धा बंद केली. आपल्याकडे आधी फॅक्टरीची गोष्ट केली, सुतगिरणी आणतो म्हणे, आणलं का? अहो तुमच्या आमच्या पोराला बर्बाद केलं या माणसानं. त्याचा पोटाचा घोडा जातो, त्याचा परिवार समजतं, त्याच्या मावल्या रस्त्यावरचा सट्टा पट्टा दारू रस्त्यावर चालू का बंद आहे? म्हणजे चालू पाहिजे का बंद पाहिजे? माझा किती दिवस डोळ्यानं पासन त्याला जागा दाखवा, त्याची जागा तिचा पापाचा अंत भरला, तिचा पापाचा अंत करा. राहिला विषय तुमच्या आमच्या सारख्याले चिवत्या म्हणतो, याला ठेका देईन, तुला दुकान देईन. दिले का कोणाला दुकान? अहो त्यानं त्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला सुद्धा लंबे घातले. ईश्वर वाघ माझा मित्र होता, त्या टायमाला आधी म्हणत होता की आपल्याला मुसलमानाच्या मताची गरज नाही. बोलला होता का नाही? तिकडे जाऊ शिर कोरडा खातो का नाही? आता बोललं तो 2 घंटे जातो, का बरं जातो? आता कसे मत चालतं मुसलमानाचे? तेव्हा तर म्हणे मुसलमान चालता नाही म्हणे मला. तो सगळ्याला चिवत्या म्हणून झाला. बापा हो तुम्हाला हातपाय जोडून विनंती करतो, आला टाईम आहे. एक गरीब माणूस आहे, त्याचा पैसा येईन, सोडू नका. तो पंप मारायला गेलता नाही, काही पराठ्या उपट्याला गेलता नाही, काही त्यानं कोणाच्या म्हशी चारल्या नाही, कोणा बकऱ्या चारल्या नाही. पैसा तुमच्या आमच्या जीवन कमवला आहे. त्याचा पैसा 3000 रुपये मत देतो म्हणे. अरे बाबू 3 काय तू 5 दे, पण घ्या त्याचे पैसे घ्या, खा प्या. बाकी मतदान 1 नंबरचं बटन, माणूस 1 नंबर आहे, सगळं गाव 1 नंबर आहे, तालुका 1 नंबर आहे, जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या मतानं कोळपे सराला मतदान करा. तुम्हाला हातपाय जोडून विनंती करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय कांग्रेस.